नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाची ही व्हिडिओ आहे मित्रांनो. संजय गांधी निराधार योजनेची अपडेट दिनांक 23 डिसेंबर 2025 या दिवशी पोर्टलवर अपडेट देण्यात आलेले होते. दिनांक 24 डिसेंबर रात्री 8 वाजेपर्यंत हे पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशी माहिती पोर्टलवर देण्यात आलेली आहे. तर काय होती ही अपडेट जाणून घ्यायचा आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्याकरिता राजू पवार ऑफिशियल H1W या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता एक अपडेट देण्यात आली होती. बरोबर ना, देण्यातच आले होते ना. आणि ती अपडेट पोर्टल वरून हटवण्यात आलेली आहे आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता वाढलेली आहे की सर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, सरकार स्पष्टपणे बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. दिव्यांगांची पेन्शन कधी होईल ही सुद्धा माहिती योग्य त्या पद्धतीने सरकारकडून मिळत नाही. तर पैसे कधी येतील हे अजिबात सांगता येणार नाही. गेल्या काही महिन्यापासून राज्य शासनाकडून काही ना काही गोंधळ सुरूच आहे. UDID अपडेट नाही, KYC नाही, आधार कार्ड लिंक नाही, असे बरेचसे कारण राज्य सरकार वारंवार देत आहे. ज्याप्रमाणे राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना 1 ते 10च्या मध्येच त्यांचं वेतन त्यांना दिलं जातं, त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा 1 ते 10 तारखेच्या दरम्यानच त्यांचे पैसे वाटप झाले पाहिजेत. बरेचसे व्हिडिओ सरकारकडे असे म्हणजे अशी मागणी बऱ्याचशा व्हिडिओज मधून केली जात आहे की शासन निर्णय न काढता दिव्यांगांना त्यांचा हप्ता वाटप करायलाच पाहिजे, म्हणजे त्यांना त्यांचा पैसा मिळाला पाहिजे. हे साफ चुकीचं आहे असं तरी मला वाटतं. कारण बघा मित्रांनो, किती लाभार्थ्यांची संख्या आहे, निधी किती लागणार आहे, निधी मंजूर किती झालेला आहे, याच्यावरून अंदाज लागतो की किती लोकांना पैसे मिळालेले आहेत, किती टक्के लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचलेला आहे, योजनेचा लाभ मिळालेला आहे, हे आपल्याला कळणारच नाही. जर शासन निर्णय आलाच नाही तर फार मोठा गोंधळ होऊ शकतो आणि होण्याची सुद्धा शक्यता असते. ते कसं मी तुम्हाला आता सांगतो. नोव्हेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारने एकूण 6 ते 7 शासन निर्णय काढले आहेत आणि त्या शासन निर्णयानुसार बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे मिळालेच नाही. शासन निर्णय काढून सुद्धा बरेचसे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. जर शासन निर्णय निघालाच नाही तर बरेचसे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असते आणि ते होतं सुद्धा. 2024 मध्ये निवडणूक झाली त्यावेळेला बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. यावर्षी सुद्धा निवडणुका नगरपालिकेचे झालेत ना आणि जिल्हा परिषदच्या आता होणार आहेत. निवडणुकीच्या वेळेवरच दिव्यांगांना त्यांचा पैसा वेळेत मिळत नाही, म्हणजे हा पैसा कुठे जातो, निधी मंजूर किती झालेला आहे, किती लोकांना वाटप झालेला आहे, हे कळणार कसं आहे. आणि महाराष्ट्र राज्य शासनाने एक तारीख निश्चित केली पाहिजे. ती कशाकरिता? 20 ते 25च्या दरम्यान शासन निर्णय
काढणं कंपल्सरी सरकारनं केलंच पाहिजे, जेणेकरून 20 ते 25च्या दरम्यान शासन निर्णय निघाला 1 ते 10च्या दरम्यान संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर मिळतील. तर दोन काम राज्य सरकारला करणे गरजेचं आहे. सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच या लाभार्थ्यांना 1 ते 10च्या दरम्यान त्यांचे पैसे वाटप करणे. आणि दुसरी अट अशी आहे, मी सांगतोय हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, तुमचं ओपिनियन वेगळं असू शकतं. 20 ते 25 या दरम्यान शासन निर्णय कंपल्सरी निघणं अतिशय महत्वाचं आहे. तर मित्रांनो, पैसे कधी मिळतील? व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सुद्धा येऊ शकतात, 2 दिवसात 3 दिवसात सुद्धा येऊ शकतात. तर निश्चित तारीख सांगता येणार नाही, कारण सरकारच स्पष्टपणे सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. अपडेट पोर्टलवर दिली जाते आणि ती परत काढून घेतली जाते. याचा अर्थ दिव्यांगांसोबत फसवेगिरी सुरू आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. तुमचं काय ओपिनियन आहे ते मला खाली कळवा, म्हणजे तुमचं काय मत आहे. व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. आणि हो, इतरांपर्यंत शेअर करा. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करून घ्या. मी भेटतो का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.